दिस कधी वापरायचं? एकच वस्तू आहे आणि ती आपल्या जवळ आहे, म्हणजे जवळ आहे, ठीक आहे, तुमच्यापेक्षा लांब नाही, तर तुम्ही काय वापरणार? दिस वापरणार. आणि दॅट कधी वापरणार? एकच वस्तू आहे, एकच वस्तू आहे, पण ती कशी आहे? लांब आहे. कशी आहे? लांब आहे, म्हणजे ती जवळ नाही, तर तुम्ही दॅट वापरणार. काय वापरणार? दॅट. आपण एक एक्झाम्पल घेऊया. दिस इज अ पेन. समजा पेन तुम्हाला दाखवायचं आहे, पेन तुमच्या जवळ आहे, तर तुम्ही काय बोलणार? दिस इज अ पेन. हा पेन आहे. काय बोलणार? हा पेन आहे. तोच पेन जर तुमच्यापेक्षा लांब कुठेतरी ठेवलेला आहे, ठीक आहे, थोडा दूर आहे, किंवा एक समजून घ्या की कार उभी आहे आणि ती तुमच्यापेक्षा थोडीशी लांब आहे, दूर आहे, ठीक आहे, ती जवळ नाही आहे आणि ती एकच कार आहे, मग तुम्ही काय म्हणणार पाहिजे? दॅट इज अ कार. दॅट इज अ कार. अरे लक्षात? दिस आणि दॅटचा फरक समजला? वस्तू एकच आहे पण ती जवळ आहे, तर आपण दिस इज अ पेन म्हणजे दिस वापरणार. वस्तू एकच आहे आणि ती लांब आहे, तर आपण दॅट वापरणार. दॅट इज अ कार. अरे लक्षात? तसाच टॉपिक आहे आपण अजून पाहणार आहोत, ते म्हणजे दिस आणि दोस. दिस आणि दोस हे पण तसंच आहे, ह्याचाच प्रकार आहे. बघा आता ह्याच्यामध्ये काय आहे माहितीये? वस्तू एक नसते, तर वस्तू एकापेक्षा जास्त असते. कशी असते? एकापेक्षा जास्त. एकापेक्षा जास्त आहे आणि जवळ आहे, तर आपण दीज वापरणार. काय वापरणार? दीज वापरणार. एकापेक्षा जास्त आहे, एकापेक्षा जास्त आहे पण लांब आहे, जवळ नाही आहे. कुठे आहे? लांब आहे, तर आपण दोज वापरणार. दीज एकापेक्षा जास्त आहे पण जवळ आहे. दीज आर बुक्स. बघा एक नाही ना, तीन तीन बुक्स आहेत ना, मग आपण काय म्हणणार आहे ना? दीज आर बुक्स. दिस इज अ बुक बोलता येईल का ना? नाही. मग इथे काय वापरणार आपण? दीज आर बुक्स. ठीक आहे. आता ते खुर्ची आहे, खुर्ची एकापेक्षा जास्त आहे पण लांब आहे, मग आपण काय म्हणणार? दोज आर चेअर्स. काय म्हणणार? दोज आर चेअर्स. फरक समजला तुम्हाला दिस आणि दॅटचा? दिस कधी वापरतात? एकच वस्तू असेल आणि जवळ असेल. दॅट कधी वापरतात? एकच वस्तू असेल आणि लांब असेल. दिस कधी वापरतात? एकापेक्षा जास्त वस्तू असेल आणि जवळ असेल. आणि दोज कधी वापरतात? एकापेक्षा जास्त असेल आणि लांब. आलं लक्षात?